केस बघा ना वयाचे कसे झाले जर. भारी झालं डुगीची केस आहे ना डुगे. आई म्हणत होते तिचं परत एकदा टकलं करायचं आणि परत एकदा टकलं गेल्यावर मग केस दाटी म्हणे. नाही हो टकली विकलं काय नाही करता है ना डुगे टकलं करता तो. मग आई म्हणतात हे केस जाड होते मग जास्त वे बाप्पा खरे कटिंग करू. परत एकदा वस्तारा मारायचा. मम्मीने कसं पाऊंडर आला बाई तुला दाखव कसं पाऊंडर आला मम्मीने तुला. अरे देवा अरे देवा आता रे मम्मीने ते सगळं पावदला अशा लावला आले याला शाखा अशी पळते. चल गाडी चालू दाखव इकडे. डोके गाडी चालून दाखव का ती चालली तिच्या बाबाच्या तिला बाबा असले पूर्ण चिखलाच्या चपला भरल्या घाम. सकाळी आई गेल्या होत्या त्या सगळ्या चपला चिखलात भरल्या ते काढावं लागतं. ती फवाऱ्याची बादली खाली नको. तिला बघ कुठे गेली आहे. तिचं टेन्शन नाही आता मला ती मोठी झाली आता. हा काय मोठी आली का माझ्यावाने उद्या लग्न देते ना करून. माझ्या पोरगी म्हणजे हुशार आहे तिला स्वतःच पार उभा करायचं मग लग्न करायचं तिला. कोमल लय वेगळी हुशार नाही कोमल. कोण मला का मला नाव ठेवते सगळे सगळे कोण आहे न ते म्हणते त्याच्या बापासारखी आहे कोमल तिच्या पप्पा सारखी डुगी म्हणजे पप्पा सारखी आहे माझ्यासारखी काय नाही ती आहे की नाही. सारखी माझ्यावर नाही ती. तिची तू पाहिले दोन्ही पायाचे बोट सारखेच सेम. हा फक्त बोटच माझ्यावर आहे बाकी सगळे तुमच्या सारखे. आणि चपला म्हणलं की आजी सारखी मग तर लगेच आजी काही खराब असलं की मग आई सारखं काही गुणधर्म चांगले असले का मग लगेच आजीवर गेली आत्यावर गेली आणि आमच्यावर नाही बाबा आमच्यावर कोण जात आहे. काय तुमच्यावर जायला तसंच असतं हो प्रत्येकाच्या घरात हेच असतं. आईवर गेली कोणीच नाही म्हणत लय अवघड आहे. मग ऐकलंय का तुम्ही आतापर्यंत की चांगले मी तर मम्मीला म्हणलं बोटो की त्यावर गोरी बसूक झाली म्हणलं. मग मी तेच म्हणलं ना आईचा सीन आयसा चौडा हो काय लगेच. आईचं माझ्यावानी म्हणले होय तुम्ही. नाही मग आजीवर हा मग तुम्ही पिलू झाल्यापासून तक्ती मांजर वाकडी डोके तक्ती मांजर. अहो बघा डोक्यात जाटा झाल्यात कालपासून नाही 2 दिवस झाले सक्रातीपासून डोकं नवीन चाललंय मी. टाइम आहे का मला. मी ना 5 वर्ष कोमल टकली व्हायला बस टकली लय पातळ केस झाली तू बघा ना हे. पातळ केस झाले. मला फक्त लॉंग हेअर आहेत माझ्या आता पण लय पातळ येत अहो. हे बघा आज डोकं विचारायला टाइम भेटले मला. गादीचं कवर धुवून टाकलं. ते रेशमाकडे औषध आहे काहीतरी केसाचं ते आणायचं ना. हा आहे ते आनंद एक तिने दिलाय मला स्प्रे बर का डोक्यात मारायला पण तू सुद्धा मला मारायला वेळ काय करतो रे बाबू तू काय करतो मला चिटकली मागून. काय करतो नाही बाळाची खेळती बाई कधी कधी काय करतो काय करतो पप्पाने केलं नाही हो शेणकूर करायचंय अजून धुणं डुगे तू भाष्य कोण मला तू भाष्य कोण डुगे तू भाष्य कोण मला चला आपण धुणं काढून आणू. हा शिकव बरं. पप्पा चल मला गाडी चालू दाखव तू कसं चाल चल घेर चल गाडी चालू दाखव दे कसं चाल मला ओनी गाडी चल गाडी शिकली डुगे तू गाडी शिकली ना चल 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 बरं. पप्पा तुम्हाला माहिती का हे केस सासून किती सारे भांडे घेतले मी केसावर. मग काय केस भाई मला केसर फुगे घ्या धंदा करला होता काय केसर फुगे केसर भांडे बंगारवाले. अहो पण मी दुसऱ्याला देऊन घेते ना भांडे तुम्हाला काय करायचं धंदा मग तर किती प्रेम माझं मग ते केस घ्यायसाठी मी भंगारवाला होईल भंगारवाली. हा ना प्रेम असा होता असं काय बाई. म्हणजे तो प्रेम किती होईल तो केस सुद्धा दुसऱ्या ताब्यात जाऊन द्यायचा नाही त्यासाठी मी भंगारवाला केसवाला व्हायला तयार होतो बघितलं याला म्हणतात प्रेम. प्रेम बघा माझे केस चांगले लांब आहेत ना इथपर्यंत. तेवढेच आपल्या म्हशी शिफ्टीचे केस आहेत काय केस भूषण सांगायचे. हा आता तेच म्हणतात जाऊ द्या वरच बांधते बाई केस नको खाली मग लय मला चिडचिड होती खाली केस असले. चल रे मला गाडी चालू दाखव चल. पोरगी मला सोडा ना शेणकूर करायचंय ते बघा धुणं पडलंय तिकडे सगळं ते आणायच्यात गोळा करून कपड्याच्या घड्या करायच्या ते लसूण कुठं पांगलाय. धुणं पडलं का वाळा घातलं. हा धुणं पडलंय म्हणजे मला मग येत नाही का मला काही तेच कळत नाही मी काही बोलते. धुणं पडलंय म्हणजे वाळल्याला धुणं पडलंय डुगे सांगा पप्पा. डुगे चल सायकल चालू दाखव चल इकडे घडी चल इकडे चल गिरी इकडे मला बघू कशी सायकल चालती. चल 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 इकडे चल बाबू चला 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 गँग 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 तेव्हा गाडी डुगीची गाडी त्यामुळे तर
पंचायत आहे माझी, नाही तर डुगीची गाडी, काम आवरलं असतं सगळं. डुगीची BMW. चल 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 घेऊन चल तुझी गाडी, चल. चल 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 चला चला. तिला मम्मी पाहिजे आता. चल 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 गाड्या गाड्या गाड्या. गँग 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 गँग. भाऊ कशा कडे चालतो? गँग 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 गँग. बुंग भूर 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 आलं. आनंद होता ना पिलूस पप्पा आपलं लेकरू चालायला लागले. चल बाबू, चल लय आनंद होतो. सोड ना तिला, खेळ दे तिला, चालते ना, चालते ती. आला 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 आला. चला भिंगरे. आज बघा ती लगेच ती ब्रेक लावायला चालली बरं. लय हुशार आहे माझा बाळ. अयो शिकली 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 शिकली. शिकला शिकला बाबू, शिकला शिकला. चला गाड्या म्हशीचं करायचं, ढोराचं करायचं. चल आपल्या शेणकूर करायचा मम्मीला. चल तू मम्मीच्या पाठकडे बसा. आ चला बस झालं बस झालं, बस 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 बस. चला चल ना, आवर ना. शेणकरचं म्हणलं मला पोरी सांभाळायला माझ्याकडे झाली मोकळी. मोकळी ना मी, लय छान आहे. जायली होती. बाकीचे काम कोण करणार आहे? आई नाही घरी, माझी पंचायत होती. ती पोरगी सांभाळायला पाहिजे बाई. काम परवडत पण आईची किंमत नसल्याच कळत, असलं नाही कळत. हा त्या बायका कशा राहत असत्या नो, ज्या म्हणतात मला सासू सासऱ्यापेक्षा वेगळं राहायचंय. काय माहिती हा काय माहिती कशा राहत असतील त्या. तुला तर 5 मिनिटं करमत नाही. आई घरात नसल्यावर मला करमत नाही. वाक घर मला उचलून फेकत. ते पुरी सांभाळायला असतात, बडबड करायला असतात. मान्य आहे, डोकं बी खातात मला कधी कधी, म्हणजे असं बडबड करू करू. पण कारण आम्हाला करमत एकीमेकीला. आणि त्या कसं राहत असतात, त्या म्हणतात मला सासू नको. कोणी कोणी तर अशा असतात ज्या असा नवरा बघतात ज्याला आई बाप नाहीयेत का, की फक्त नवरा आणि मी दोघं सुखी. तसं नाही बाई आवडत आपल्याला. आपल्याला सगळे लागले. चला मी चप्पल घाली ते. मी म्हणते आहे का नाही पिलूस पप्पा, धुणं नंतर आणावं काढून. आधी शेणकुरं करते आहे का नाही. तिकडं पडलंय अर्ध धुणं. परत आई म्हणते एवढा वेळ झाला तरी तू धुणं काढलं नाही. सगळं काम लागलं तर भाऊ आम्हाला टायमावर. तुम्हाला माहितीये का, लेडीज मध्ये एवढा पॉवर आहे ना, तिला असं 10 तास स्पायडरमॅन. चालता सगळे काम करू शकतो. तो लेडीज नसेल तर स्पायडरमॅन झाले असतो. तुम्ही हो ना स्पायडरमॅन. चला चला मी गेट लावायला लागली होती. बघा एवढा डायपरचा राड आहे. कुत्तर काय करावं बरं, काय करत नाही गे बाई. इतका पसारा. इतका पसारा खर्रा. आज बोटा सकाळी जाऊ ना फिरायला मस्त. आता पप्पा आणले मग कानाला गेलेले. पप्पाला येऊस तर शेळ्या असंच वरण. मग तो कुट्टी भरायला टाइम लागतो बाई तुला. पप्पा पप्पा म्हणजे तुला कुट्टीच भरता येत नाही. लय सोपी कुठे भरतो उलट. ते खोदावं लागत आहे ना त्यांना, आतमध्ये काढावं लागते ना कुतरून कुट्टी. त्यामुळं वेळ लागतो माहितीये का. पाणी दाखवलं करायचं ना माहिती. बघू तू पेटीत का पप्पा दाखवले वाटतंय पाणी. कळलं बघ ना किती माझ्या करायला बिचारी पण. मजा अजून पाणी पिऊ राहिली. पप्पाने पाणी दाखवलं ना. मी तर म्हणतो आपल्या वेळेस जिंदगी भारी व्हायची. टेन्शन नाही कायचं काय नाही. टेन्शन नाही आणि मोठं व्हायचं आणि लगेच खटकाला देऊन टाकायचं. असं टेन्शन आहे त्यांचं. उलट आपलं जीवन भारी आहे माहितीये का. पण खाटकाल सगळे लोक नाही देत रे. कोणी नाही पाळत बाई बोकड. खटकाला देऊन टाकली. बोकडांचे जीवन किती दिवसाचं असतं. कोंबड्याचं बोकडाचं थोड्या दिवसाचं असते. जिभेला चटका. हा रविवारीच पाहिजे मटण. देऊ तुला फाटका. नको. दोघी मस्त बसली हो तुमच्याकडे गप्पा शांत. दोघीला विचारे नाही का नाही. आधी आपली आपली एक जर्सी गाय होती. ती गाई होती तेव्हा लई शेण पडायचं. लई बाई लई म्हणजे 5-5, 4-4 गमेले शेण. तिथं होती खायच्या नागायचंच काम करत नसते. काय बोल नका बस का तुम्ही डोंगाला बुचकायला लागले. आपल्या चे टाक, दुसरी नग टाकू. पायावर शेण पडलं. ना दोन काढते. खुशी देणार नाही तर
शेणाचा, म्हणजे वास चांगला असतो पण पुसलं बाई, वास जात नाही कवर आहे शेणाचा. झाडून काढावं लागेल, त्यांना खायला टाकावं लागेल. पप्पाने टाकले वाटते खायला पिल्लू. पप्पा टाकलंय का? ते काय खाऊ राहिलेत मग? पप्पा म्हणले का खायला टाक? म्हणतो तेव्हा मला खायला टाक म्हणून. हे नाही कुठे ते मला म्हणले तुम्हाला लय कामाचा कटाळा म्हणले. हा टब ना सगळं फोडून टाकतात. त्यामुळं म्हटलं हाय हाय काय झाडून काढायचे. आणि शेपूट आधी काय शेपटी आणि दमानी. त्याची तर भीतीच वाटत नाही. राहिले डेंजर आहे बरं का, पण आता जरा शांत झाली ती आणि त्याच्या होती. हाईट हाईट कोपरा झाडू दिलं मला जरा भीती वाटते, पण आई म्हणलं घाबरायचं नाही. लव्ह मॅरेज केली मी. माझ्या घरच्यांनी वाटायचं, घरचे म्हणजे कोणाला सासरवाडी मध्ये वाटायचं. सांगा ना पिलेश पप्पा तुम्ही. ते म्हणजे काय बायको करून आणली तो, तिला शेतीतलं काही माहित नाही काही नाही. पण माझ्या बायको आज सगळं काम करते शेतीतलं. फवारा येतो तिला, खोराप येतं, शेण उचलता येतं, शेण करत आहे ना बाई. मम्मीला ये ना बाई सगळं. हा मम्मीला हुशार आहे आपली. सांगा ना तुम्ही. आता काय लय म्हणजे तुला हरवा झाड देऊ काय नसता. हरभरा मी कालच तोडून खाल्ला, आता काय चढवणार आहे? हा? हरभरा झाड आवर पाटा लगेच फुगली. मला ना फोन आहे ना, फोन माझे सासरे माझ्यासोबत फोनवर बोलले होते. दोघं सासू सासरे दोघं म्हणले, कोमल तुला लग्न केल्यानंतर, आकाश सोबत लग्न केल्यानंतर तुला शेण उचलावं लागेल. मी म्हणलं अहो पप्पा, मी आमच्या इथं पण नाही का, आम्ही कधी सणासुदीला शेणाने सारवायचो ना. तर म्हणलं पप्पा ती लक्ष्मी आहे, म्हणलं त्यांची काय किन्नस करायची नाही का. नाहीतर तू म्हणशील बाया बाया शेण आहे, तू किन्नस करशील असं तसं नाही का. पण म्हणलं नाही पप्पा, ती लक्ष्मी असते, म्हणलं मी सारवणार, मला सवयी आहे. ऐकवाय आणि पप्पाने काय पाणी पाजलंय काय माहितीला घरपी. पप्पा तर म्हणले पाणी पाजले. विकस काय एवढं पाणी पिले. ताराळी असेल ती तयावनी पान कोंबडी ती. हा कोंबडी आहे मी. हे बघा ना यांनी किती घाण केली. घाण केली. जरा हाय तिरोय तीर घाबरत तुला कोमल त्या. घाबरतात म्हणजे द्यायचं नाही, मालकीनाने म्हणतात त्या. हांबा कुठे बाय आपला हांबा. अयो 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 कस करतो हांबा बघ हांबा. तुम्हीच पप्पा हा भरपूर काही म्हणतात शेतकरी नवरा नको, नोकरीवाला पाहिजे. तुला काय वाटतं बरं, तो काय म्हणणं आहे? शेतकरी नवरा काय पुरीनं सगळं काम करावं लागतं, म्हणजे शिकावंच लागतं आपलं शेती म्हणल्यावर. पण कसं मी काय म्हणते, शेतकरी नवरा का करावा माणसाने, कारण धान्य स्वतःच घरचं असतं. हा नोकरीवाल्याला कसं विकत धान्य आणावं लागतं. भाजीपाला भाजीपाला विकत, किराणा, म्हणजे अख्खं सगळं टोटल विकतच झालं. बाहेर जर आता ज्वारीचा भाव जर बघितला तर 50 रुपये 40 रुपये किलो ज्वारी, बरोबर. हा त्याचा अर्धा निम्मा पगार वर्षात जातोय धान्य. तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या घरी कमी आहे का काही, भरभरून धान्य असतं भरभरून. आमच्या शेळ्यात ना चांगला चुंगला गहू खातात, माहितीये का. उगत ताज्या तावान्यात का बघ ना कशा तेच बघ. राज्य असतं शेतकऱ्याच्या घरी आणि बघ ना किती नोकरीवाल्याच्या घरी सुद्धा नाहीये राज्य. ते बघ ना किती तेज बघितलं शेळ्याच्या अंगावर तेज. ते कसं आहे शेळ्यांना पोट बघा कसे फुगलेले आहेत त्यांची. शेतकऱ्याच्या घरी उगाच म्हणत नाही शेतकरी राजा. कोमल आवडले उचल मम्मी आले लय पडपड करी होती म्हणून तो अजून शेणकूर झाला नाही. हा ना आई नाही आले अजून, धुणं काढायचे मला. हे बघा इळा तुटलेला कुठं कचरा बघा ना किती करतात, लई छान आहे त्या. तयावनी शान आहे. तुम्ही तर नुसतं बायकोला नावं ठेवा येऊन जाऊन, तुम्हाला काय काम आहे. मला नावं ठेवल्याशिवाय तुम्हाला महादेवच जात नाही काढायला. हा काम आहे नावं ठेवायची बायकोला. नवरा बायकोचं भांडण आयुष्यभर असतं कोमल. नवरीत का जीव कोणी लावित नाही, भांडत नाही कोणी. तुमचं जीव आहे माझ्यावर. तुला काय वाटतं?
असं कधी कधी विचार करायला लय जीव आहे तुमच्या माझ्या, हम्म. आहे की नाही? माझ्या नवऱ्याचा एवढा जीव आहे माझ्यावर. माझ्या भावाच्या लग्नात ही दोघी माझी छोटी होती लई 5 महिन्याची, तर मला सोडून माझं त्यांच्यासोबत नवरा बायको सोबत फोटो सुद्धा काढले नाही नवरीवर दिवस. मला म्हणले माझे कोमल नाही, मी नाही काढले photo. हम्म. मग किती जीव आहे ना डोके पप्पाचा. त्या दिवशी ट्रिपला गेलो आम्ही फिरायला, त्या दिवशी सायकलिंग करायला मी नव्हते, तर तुझे पप्पा म्हणले लगेच डोगेश पप्पा कोमल नाही ती मला भांडण, मी नाही करणार सायकलिंग, ती नाही तर मजा नाही म्हणे. मग आहे ना जीवच आहे की नाही, आहे की नाही? हम्म. जीव असल्याशिवाय आहे का असं? माझं दुखायला लागले ना गाई, तर पिलूच पप्पा मला पळू पळू दवाखान्यात घेऊन गेले लगेच ताबडतोब. पळ पळ नाही येत, गाड्या नेतो, खोटं सांगू नको. म्हणजे तेच ना हो, पळू पळू म्हणजे. तर नमस्कार, कसे आहेत सगळे? आशा करते सगळे मजेत असतील. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. खरं खरं सासूबाई आज घरी नाहीयेत, सासूबाई गेल्यात मळ्यात. म्हणले आज मी दारे देऊन येते, तोपर्यंत तू घरचं काम आवर. आणि डुगीला सांभाळणं आणि काम करणं खरंच खूप मुश्किल असतं. तर आजच्या व्हिडिओनुसार मला हेच सांगायचंय की सासू किती महत्वाची असते घरामध्ये लेकरं सांभाळायला. ज्या मुली एकट्या आहेत ना त्यांनी कमेंट करून सांगा की सासू किती महत्वाची असते. एकट्या बाईने मुलगी सांभाळणं सोपं आहे का? खरं खरं सांगा बरं का, खोटं बोलायचं नाही. आणि एक लाईक करत जा प्लीज, आणि एक कमेंट करत जा, एवढीच आशा आहे. व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच, बाय.